नमस्कार, कपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे कांद्याच्या पातीची एक रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे कांद्याची पात धुवून घेतली आहे। ती कांद्याची पात धुवून झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून घेतली आणि आता आपण काय करायचं आहे, ती कांद्याची पात व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची। आपण भाजीसाठी कशी कांद्याची पात चिरतो तशी कांद्याची पात चिरून घ्यायची आणि ही कांद्याची पातीची जुडी एक अख्खी घ्यायची नाही, आपण पाऊण घेणार आहे जुडी। मी ह्याआधी माझ्या चॅनलवरती कांद्याच्या पातीची पौष्टिक भाजीची रेसिपी अपलोड केली आहे। त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, आता कांद्याची पात चिरून झाली। म्हणजे कांद्याची पात चिरून झाल्यानंतर जी उरलेली थोडीशी आहे ती पात, त्याची आपण भाजी करून घ्यायची आणि त्या कांद्याच्या पातीला जे कांदे लागलेले असतात ते कांदे फेकून द्यायचे नाही आहेत। ते कांदे आपण कुठल्याही भाजीसाठी आपण यूज करू शकतो। हे पहा, इथे कांद्याची पात माझी चिरून झाली आहे। आता कांद्याच्या पातीपासून आपण काय बनवणार आहे ते पाहूया। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा कप चण्याचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घ्यायची। आणि आता तुम्हाला कळलंच असेल, ही सगळी पिठं एकत्र केल्यावर आपण कांद्याच्या पातीपासून कोणती रेसिपी करणार आहोत। मी इथे कांद्याच्या पातीपासून कांद्याच्या पातीचे पराठे करणार आहे आणि त्यासाठी मी त्यामध्ये किचन किंग मसाला घालते 2 टीस्पून, 2 टीस्पून धणे जिरे पावडर घालते आणि 2 टीस्पून कसुरी मेथी अशी हातावर घेऊन चोळून त्यामध्ये टाकायचे। चोळून टाकल्यानंतर त्या मेथीचा स्वाद छान येतो आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। 4 टीस्पून लाल मिरची पावडर आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे 1 टीस्पून हळद घातली आहे मी आणि अर्धा टीस्पून हिंग घातले आणि चवीनुसार मीठ घालते आणि हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याचं छान कणिक मळून घ्यायचे। आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचे। आणि हे पहा, एवढं पीठ मळायला मला पाऊण ग्लास पाणी लागलं आणि आता ह्या पिठाला आपण तेल लावून 1-5 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। जास्त वेळ मुरत ठेवायचं नाहीये, कारण कांद्याच्या पातीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। चला तर आपण झाकण घालून ठेवून देऊया 5 मिनिटासाठी। हे पहा, 5 मिनिटानंतर आपण पीठ बघूया कसं छान झालंय ते। मस्त झाले बघा पीठ, सुंदर झाले पीठ। आणि आता मी त्याचे पराठे करून घेणार आहे। पराठे करण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ वापरले। तांदळाच्या पिठामुळे पराठ्याचं पीठ पोळपाटाला चिकटण्याची शक्यता कमी असते आणि व्यवस्थित पराठा फिरतो त्याच्यावरती, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ वापरायचं आपण। आणि पोळपाटावर सुद्धा असं तांदळाचं पीठ पसरून घेतलंय। छानपैकी असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि कांद्याची पात असल्यामुळे पराठ्याचा आकार विचित्र येतो, म्हणजे व्यवस्थित पराठ्याला आकार येत नाही। त्याच्यामुळे मी इथे काय करणार आहे, एक डब्याचं झाकण त्याच्यावर मारून त्याला गोल आकार करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे। आणि बाजूला राहिलेलं बारीक सारीक काढून घेणार आहे। तरी पण थोडंसं त्याचा काठ फाटलेच आहेत, कांद्याची पात मध्ये आल्यामुळे तो प्रकार होतो। आणि अशा प्रकारे मी दुसरासा पराठा लाटून घेते। आपण दोन्ही पराठे एकदम भाजून घेऊया। पहा, दुसरा पराठा सुद्धा होत आलेला आहे। तोपर्यंत मी इथे तवा तापायला ठेवलाय गॅसवरती आणि आता त्या तव्यावरती तेल टाकून घ्यायचे, व्यवस्थित पसरून घ्यायचे तेल आणि त्यामध्ये आपण पराठा घालून घ्यायचा आहे। आणि आपण काय करायचं, चपाती जशी सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण परतवून भाजतो तशी भाजून घ्यायची, पण चपातीपेक्षा पराठ्याला जरा तेल जास्त लागतं, त्याच्याशिवाय पराठ्याला टेस्ट येत नाही चांगली। आणि हा पराठा मी इथे दही आणि बटर बरोबर सर्व करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा चहा बरोबरही असाच खाऊ शकता, इतका छान लागतो। आणि हा पराठा आपण नाश्ता, डिनर, लंच कोणत्याही वेळेला खाऊ शकतो। इतका सुंदर आणि
पोटभरीचा आहे हा पराठा। हे पहा, कांद्याचा पातीचा पराठा तयार झालेला आहे। खूप छान सुगंध येतो या पातीच्या पराठ्याचा। अशाच प्रकारे दुसरा पराठा सुद्धा मी भाजून घेते। हा पहा, दुसरा सुद्धा पराठा तयार झालेला आहे। कांद्याच्या पातीचा पराठा तयार झाला आहे। मी दही आणि बटर बरोबर सर्व करते। चला तर मग माझ्या पद्धतीने बनवलेल्या कांद्याच्या पातीच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।